मानवी इतिहासातील सर्वात क्रूर आणि अभेद्य मानली जाणारी सामाजिक भिंत जर देवाने किंवा निसर्गाने निर्माण केलीच नसेल तर म्हणजे विचार करा, जर ती एखाद्या वेगळ्या वंशावर आधारित नसेल आणि त्याची सुरुवात केवळ आहारातील एका साध्या बदलाने झाली असेल तर? हो, म्हणजे हा विचारच खूप मोठा आहे. हो ना. पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक अमानवी व्यवस्था, जिचा पाया कोणतीही दैवी योजना नसून काही ऐतिहासिक अपघात आणि वर्चस्वाच्या लढाया होत्या. आज आपण याच धक्कादायक सत्यावर प्रकाश टाकणार आहोत आपल्या या सखोल चर्चेत. अगदी बरोबर. आणि आजचा आपला विषय खरंच खूप रंजक आहे. हो, तर आज आपण डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या द अनटचेबल्स या अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकातील नोंदी आणि संशोधनावर आधारित ब्रोकन मेन म्हणजे विखुरलेली माणसे या सिद्धांताच्या मुळाशी जाणार आहोत. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. हो, नक्कीच. पण हे करत असताना आपण एका अभ्यासकाची भूमिका घेणार आहोत, हे मला आधी स्पष्ट करायला आवडेल. हो, ते खूप महत्त्वाचं आहे. कसं आहे, कोणत्याही विशिष्ट राजकीय किंवा सामाजिक विचारधारेची बाजू न घेता केवळ मूळ स्रोतांमध्ये मांडलेले ऐतिहासिक संशोधन आणि तथ्य आपल्याला तपासायची आहेत. आपण कोणाची बाजू घेत नाही आहोत. हा इतिहास केवळ भूतकाळातील घटनांची नोंद नाहीये, बरोबर. तर एका साध्या सामाजिक बदलाचे रूपांतर एका पद्धतशीर आणि कठोर व्यवस्थेत कसे होते याचा हा प्रवास आहे. खरंय. आणि हे सगळं उलगडण्यापूर्वी आपल्या सर्वांच्या मनात एक अत्यंत पक्का समज असतो. आपल्याला वाटतं की अस्पृश्यता ही काही अशी गोष्ट आहे जी काळाच्या सुरुवातीपासूनच अस्तित्वात आहे. हो, हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे. हो ना. काही विशिष्ट गट हे पहिल्यापासूनच अस्पृश्य किंवा अशुद्ध मानले गेले आहेत असं आपल्याला नेहमी वाटत आलेलं आहे. पण डॉक्टर आंबेडकरांचं या पुस्तकातील संशोधन हा समज पूर्णपणे मुळासकट उपटून काढते. आणि तिथेच या पुस्तकाचं महत्त्व लक्षात येतं. अगदी. त्यांच्या मते अस्पृश्यता ही कायमस्वरूपी अस्तित्वात नव्हती. ती एका विशिष्ट काळात विशिष्ट घडामोडींमधून जाणीवपूर्वक निर्माण केली गेली. हाच या संपूर्ण संशोधनाचा सर्वात मोठा धक्का आहे. हे बघा, जेव्हा आपण इतिहासाकडे पाहतो तेव्हा आपण आजचा चष्मा घालून पाहतो. म्हणजे आज जशी परिस्थिती आहे तशीच पूर्वी होती असं आपण गृहीत धरतो. अगदी बरोबर. आज जी व्यवस्था आहे ती हजारो वर्षांपूर्वीही तशीच असेल असं आपण मानतो. पण डॉक्टर आंबेडकर इथे ऐतिहासिक पुराव्यांनिशी सिद्ध करतात की अस्पृश्य मानले गेलेले लोक हे कोणत्याही वेगळ्या वंशाचे नव्हते. अच्छा, म्हणजे त्यांच्यात काही वंशिक फरक नव्हता? नाही, अजिबात नाही. ते बाहेरून आलेले नव्हते किंवा त्यांच्यात आणि बाकीच्या समाजात कोणताही वंशिक फरक नव्हता. ते याच मूळ भारतीय समाजाचा एक अविभाज्य भाग होते. थांबा, इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. जर ते वेगळे नव्हते, जर ते त्याच वंशाचे आणि त्याच समाजाचे होते, तर मग हा अवाढव्य भेद आला कुठून? हाच तो कळीचा मुद्दा आहे. याला समजून येण्यासाठी आपण एका साध्या खेळाचं उदाहरण घेऊया. समजा एक जुना पारंपरिक खेळ आहे. तो शेकडो वर्ष एकाच पद्धतीने खेळला जातोय. पण अचानक एका पिढीत ज्या खेळाडूंकडे सत्ता आहे त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी एक नवीन आणि अत्यंत कठोर नियम त्या खेळात घुसवला. अच्छा. आणि जेव्हा 2-4 पिढ्या उलटून जातात तेव्हा नवीन येणाऱ्या पिढ्यांना वाटतं की हा नियम पहिल्या दिवसापासूनच होता. त्यांना जुना नियम नसलेला खेळ कसा होता हे माहीतच नसतं. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हे अगदी अचूक वर्णन आहे. मानवी समाजाच्या रचनेतही हा नवीन नियम कसा आणि का जोडला गेला हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्राचीन काळातील सामाजिक रचनेकडे वळावे लागेल. आणि इथेच ब्रोकन मेन किंवा विखुरलेली माणसे ही संकल्पना समोर येते. प्राचीन काळात समाज आजच्यासारखा स्थिरावलेला नव्हता. म्हणजे लोक एका जागी राहत नव्हते का? नाही, लोक शहरांमध्ये किंवा मोठ्या गावांमध्ये राहत नव्हते. समाज हा भटके गट किंवा टोळ्यांच्या स्वरूपात विभागलेला होता. या वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये जमिनीसाठी, गुरांसाठी, संपत्तीसाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी सतत आणि अत्यंत हिंसक युद्ध होत असत. म्हणजे तो पूर्णपणे जगण्यासाठीचा संघर्ष होता. ज्या टोळीकडे ताकद जास्त ती जिंकणार, पण मग ज्या टोळ्या या युद्धात हारायच्या त्यांचं काय व्हायचं? इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्यांची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडायची. युद्धात पराभूत झाल्यामुळे त्यांची मूळ सामाजिक ओळख, त्यांची जागा, त्यांची ताकद सगळंच नष्ट व्हायचं. अरे बापरे. हो, ते लोक आपल्या मूळ टोळीपासून वेगळे पडायचे. हे जे पराभूत झालेले, आश्रय नसलेले आणि मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेलेले गट होते त्यांनाच डॉक्टर आंबेडकर ब्रोकन मेन असं म्हणतात. म्हणजे विखुरलेली माणसे. अगदी बरोबर. आता या विखुरलेल्या लोकांना संरक्षणाची नितांत गरज होती. दुसरीकडे ज्या टोळ्या युद्ध जिंकून स्थिरावल्या होत्या त्यांनी स्वतःची गावे वसवली होती. पण मग एक प्रश्न निर्माण होतो.
एखाद्या युद्ध हरल्यामुळे एखाद्या समूहाची संपूर्ण सामाजिक ओळख कशी पुसली जाऊ शकते. म्हणजे जर एखाद्या जिंकलेल्या टोळीने नवीन गाव वसवले आहे आणि त्यांच्याकडे हरलेले निराधार लोक आले आहेत, तर त्यांनी या हरलेल्या लोकांना स्वतःचाच एक भाग म्हणून गावात का सामावून घेतलं नाही? हे वरवर पाहता तसं वाटतं. हो ना, म्हणजे त्यांना गावाबाहेर का ठेवलं, हे थोडं अतार्किक वाटतं मला. यातच त्या काळचे अर्थकारण आणि सुरक्षेचे राजकारण दडलेले आहे. कसे जे स्थिरावलेले गट होते त्यांना शेतीसाठी आणि इतर कष्टाचे कामांसाठी मनुष्यबळाची गरज होती. त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्यांना इतर भटक्या टोळ्यांच्या हल्ल्यांपासून स्वतःच्या गावाचे संरक्षण करायचे होते. त्यामुळे त्यांनी या ब्रोकनमेन लोकांना गावात जागा दिली नाही, कारण ते त्यांच्या मूळ टोळीचा भाग नव्हते. अच्छा, म्हणजे परकेपणाची भावना होती तिथे. हो, त्याऐवजी त्यांना गावाच्या वेशीवर किंवा गावाबाहेर राहण्याची परवानगी दिली. या बदल्यात या विखुरलेल्या लोकांनी गावाचे रक्षण करावे आणि गावकऱ्यांची इतर कामे करावीत, असा हा एक प्रकारचा अलिखित करार होता. म्हणजे ते गावात मिसळले नाहीत, पण ते गावांवर पूर्णपणे अवलंबून होते. एक प्रकारची बफर झोन किंवा सुरक्षेची भिंत म्हणून त्यांचा वापर केला गेला. होय, आणि इथे डॉक्टर आंबेडकर एक अतिशय महत्वाची रेषा ओढतात. ते स्पष्ट करतात की या टप्प्यावर हे लोक अस्पृश्य नव्हते. अच्छा, म्हणजे तेव्हा विटाळ वगैरे मानला जात नव्हता. अजिबात नाही. ते फक्त राजकीय आणि भौगोलिकदृष्ट्या वेगळे राहणारे लोक होते. त्यांच्यात आणि गावातील लोकांमध्ये एक सीमारेषा होती, पण ती अशुद्धतेची किंवा विटाळाची सीमारेषा नव्हती. हे खरंच डोळे उघडणारे आहे. म्हणजे विस्थापित होणे, गावाबाहेर राहणे आणि अस्पृश्य होणे या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच. मग हा बदल झाला कसा? ही भौगोलिक सीमारेषा अचानक एक मानसिक आणि धार्मिक सीमारेषा कशी बनली? सामाजिक विलगतेचे रूपांतर थेट अशुद्धतेत कसे झाले? हाच मानवी इतिहासातील सर्वात नाट्यमय टप्पा आहे. या बदलाचा मुख्य केंद्रबिंदू 2 गोष्टींमध्ये दडलेला होता: अन्न आणि धर्म. अन्न आणि धर्म म्हणजे खाण्याच्या सवयींवरून? हो, विशेषतः गोमांस भक्षण. डॉक्टर आंबेडकरांच्या संशोधनानुसार जर आपण खूप मागे गेलो तर प्राचीन भारतात मांसाहार ही एक अतिशय सामान्य गोष्ट होती. खरंच? हो, अगदी ब्राह्मण समाजही एका विशिष्ट काळात गोमांस खात होता असे उल्लेख ऐतिहासिक पुराव्यांमध्ये मिळतात. त्यात कोणताही धार्मिक किंवा सामाजिक कलंक नव्हता. हे समजणं खूप महत्वाचं आहे, कारण आपण नेहमी इतिहासाकडे आधुनिक संस्कारांमधून पाहतो. आज आपल्याला हे शक्यच वाटत नाही. हो ना, पण नंतरच्या काळात भारतीय समाजात एक प्रचंड मोठी वैचारिक उलथापालथ झाली. कोणती? बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार झाला. बौद्ध धर्माने अहिंसा आणि प्राण्यांच्या हत्येला विरोध यावर भर दिला. यामुळे समाजात प्राण्यांच्या हत्येविरुद्ध एक मोठा मतप्रवाह तयार झाला. अच्छा, म्हणजे विचारांमध्ये बदल होऊ लागला. हो, तत्कालीन समाजात विशेषतः ब्राह्मण आणि बौद्ध यांच्यात लोकमतावर प्रभाव पाडण्याची आणि आम्ही अधिक श्रेष्ठ आणि पवित्र आहोत हे सिद्ध करण्याची एक मोठी वैचारिक स्पर्धा सुरू झाली. म्हणजे वर्चस्वाची लढाई. बरोबर. आणि या स्पर्धेतून बौद्ध धर्माच्या प्रभावाला शह देण्यासाठी ब्राह्मण समाजाने केवळ गोमांस खाणेच सोडले नाही, तर पूर्णपणे शाकाहार स्वीकारला आणि गायीला अत्यंत पवित्र मानण्यास सुरुवात केली. बापरे, म्हणजे हा निव्वळ आहाराचा बदल नव्हता, तर ती एक सामाजिक वर्चस्वाची आणि आध्यात्मिक श्रेष्ठत्वाची चाल होती. अगदी तसंच. पण मग या सगळ्याचा त्या ब्रोकन मॅन लोकांशी काय संबंध? त्यांनी गोमांस का सोडला नाही? इथेच त्या भयानक आर्थिक सापळेची सुरुवात होते. गावाबाहेर राहणाऱ्या या ब्रोकनमॅन लोकांकडे स्वतःची जमीन नव्हती, शेती नव्हती किंवा उदरनिर्वाहाचे कोणतेही ठोस साधन नव्हते. म्हणजे ते आधीच खूप गरीब होते. हो, ते अत्यंत भीषण गरिबीत जगत होते. मृत जनावरांची विल्हेवाट लावणे हे त्यांच्या वाट्याला आलेलं काम होतं. जेव्हा मुख्य गावाने गोमांस खाणे थांबवले तेव्हा या लोकांकडे अन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नव्हता. अरे रे. ते मृत प्राण्यांचे मांस खात राहिले, कारण ती त्यांची बंडखोरी नव्हती, तर ती त्यांच्या जगण्याची हतबलता होती. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. म्हणजे ते अन्न केवळ जगण्यासाठी खात होते, पण मुख्य समाजाने त्याचाच वापर त्यांच्या विरोधात केला. हाच तो टर्निंग पॉइंट होता. जेव्हा वर्चस्व असणाऱ्या समाजाने गोमांस खाणे सोडले आणि त्याला अशुद्धतेचे किंवा पापाचे प्रतीक बनवले, तेव्हा त्यांनी या सवयीवरून ब्रोकनमेन लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. म्हणजे जे आधी फक्त बाहेरचे होते, हो, आधी जे लोक फक्त गावाबाहेरचे होते ते आता अशुद्ध आणि विटाळ मानले जाऊ लागले. आहारातील एका साध्या फरकाला धर्माची आणि श्रेष्ठत्वाची जोड मिळाली. हे खरंच अंगावर काटा आणणारे आहे. वर्चस्व असलेल्या गटाने शुद्धता आणि अशुद्धता यांचे नियम स्वतःच्या सोयीनुसार ठरवले
आणि जो त्या चौकटीत बसला नाही त्याला थेट अमानवीय पातळीवर ढकलून दिले. यातूनच सामाजिक फरकाचे रूपांतर पद्धतशीर भेदभावात होते. जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून जोडले तर आपण या प्रक्रियेमागील सामाजिक मानसशास्त्र समजून घ्यायला हवे. हो, नक्कीच. कसे, जेव्हा एक गट स्वतःला दुसऱ्या गटापेक्षा शुद्ध मानू लागतो तेव्हा तो त्या दुसऱ्या गटाचे मानवी हक्क हिरावून घेण्यास सुरुवात करतो. ते अशुद्ध आहेत हा विचार एकदा समाजात रुजला आणि त्याला परंपरेचं स्वरूप आले की मग भयानक गोष्टी सुरू होतात. म्हणजे पाणी न देणे वगैरे. हो, त्यांना विहिरीवरून पाणी न देणे, मंदिरात प्रवेश न देणे, सार्वजनिक रस्त्यांवरून चालण्यास बंदी घालणे, हे सर्व अमानुष प्रकार योग्य आणि धार्मिकदृष्ट्या आवश्यक वाटायला लागतात. एका हतबलतेतून निर्माण झालेल्या आहाराच्या सवयीचे रूपांतर एका संपूर्ण समूहाला कायमचे बहिष्कृत करण्याच्या हत्यारात झाले. या मानवी प्रवृत्तीला समजून घेण्यासाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी आपण आजच्या काळातील समूह मानसशास्त्राचा विचार करूया. हो, हा दृष्टिकोन चांगला आहे. आजच्या आधुनिक जगात समजा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये काही अनलिखित नियम असतात. कोणता गट कसे कपडे घालतो, कोणते विषय बोलतो किंवा त्यांचे छंद काय आहेत, यावरून एक इन ग्रुप तयार होतो. बरोबर, प्रत्येकाचा आपला असा एक गट असतो. हो ना. आणि जर एखादी नवीन व्यक्ती आली जिची पार्श्वभूमी वेगळी आहे, जी या अनलिखित नियमांचे पालन करत नाही, तर तिला हळूहळू कसे वेगळे पाडले जाते? आधी तिला चर्चेतून बाहेर ठेवले जाते, मग लंच टेबलवरून, आणि शेवटी एक अदृश्य भिंत तयार होते. अगदी बरोबर. ती व्यक्ती आउट ग्रुप बनून जाते आणि पूर्णपणे सामाजिक बहिष्काराची शिकार होते. आपण आजच्या जगात जे पाहतो तीच मानसिकता हजारो वर्षापूर्वी एका अत्यंत अकराय-विक्राळ स्वरूपात काम करत होती. हो, स्वरूप फक्त वेगळं होतं. आजच्या काळात आपण याला ऑफिस पॉलिटिक्स किंवा क्लिक्स म्हणू शकतो. पण ऐतिहासिक काळात या वेगळे पाडण्याच्या प्रवृत्तीला धर्माचे, पवित्रतेचे आणि सामाजिक व्यवस्थेचे एवढे घट्ट आवरण दिले गेले की ती एक न मोडता येणारी लोखंडी भिंत बनली. खरंय. आधुनिक काळात हा केवळ मानसिक त्रासाचा भाग असू शकतो, पण त्यावेळी हा पिढ्यानपिढ्या लोकांच्या जगण्याचा, त्यांच्या अस्तित्वाचा आणि मानवी सन्मानाचा प्रश्न होता. आणि म्हणूनच मला वाटतं की डॉक्टर आंबेडकरांच्या या संशोधनाचे सर्वात मोठे महत्त्व यातच दडलेले आहे. त्यांनी अत्यंत तार्किकपणे हे सिद्ध केले की ही जी अस्पृश्यतेची भिंत आहे ती निसर्गाने, देवाने किंवा कोणत्याही अदृश्य शक्तीने बांधलेली नाही. अगदी बरोबर. ती माणसाने, मानवी समाजाने स्वतःचा वर्चस्वासाठी, सोयीसाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टप्प्याटप्प्याने उभी केलेली आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांच्या दी अनटचेबल्स या पुस्तकाचा हाच मुख्य उद्देश आहे. भूतकाळात काय झाले याची केवळ माहिती देणे हा त्यांचा हेतू नव्हता. मग त्यांचा मुख्य उद्देश काय होता? त्यांचा मुख्य प्रहार त्या मानसिकतेवर होता जी सांगत होती की काही लोक निसर्गतःच कनिष्ठ किंवा जन्मतःच अशुद्ध असतात. अच्छा, म्हणजे त्यांना ही जन्मावर आधारित संकल्पनाच मोडून काढायची होती. हो, जेव्हा तुम्ही हे सिद्ध करता की अस्पृश्यता ही एक ऐतिहासिक निर्मिती आहे, तेव्हा तुम्ही त्या समस्येच्या मुळावरच घाव घालत असता. तर मग या सगळ्या अभ्यासातून, या ऐतिहासिक प्रवासातून आपण नेमका काय निष्कर्ष काढायचा? यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यातून एक शक्तिशाली आणि आशेचा निष्कर्ष निघतो. कोणता? जर आपण हे मान्य केले की ही विषमता देवाने किंवा निसर्गाने दिलेली नाही, तर ती एका ऐतिहासिक प्रक्रियेतून मानवी समाजाने निर्माण केली आहे. तर तर्क असा सांगतो की जो आजार माणसाने निर्माण केला आहे त्याचे औषध ही माणसाकडेच आहे. वा, हे खूपच छान सांगितलं. जर समाजाने ही भिंत उभी केली आहे तर तोच समाज ती भिंत पाळून समानता प्रस्थापित करू शकतो. इतिहास हा केवळ भूतकाळातील चुकांवर शोक व्यक्त करण्यासाठी नसून त्यातून शिकून भविष्य बदलण्याचं ते एक प्रभावी साधन आहे. हाच डॉक्टर आंबेडकरांच्या संशोधनामागील आशेचा किरण आहे. खरंच. जेव्हा आपण या संपूर्ण चित्राकडे पाहतो ना, युद्धात हरलेली आणि विखुरलेली माणसं, सुरक्षेसाठी त्यांना गावाबाहेर ठेवणे, त्यानंतर आलेली बौद्ध आणि ब्राह्मण समाजातील वैचारिक स्पर्धा, शुद्धतेच्या नवीन व्याख्या आणि शेवटी केवळ जगण्यासाठी मृत जनावरांचं मांस खाणाऱ्या एका हतबल समूहाला कायमचं अस्पृश्य ठरवणे. हो, हा प्रवास खरंच अंगावर शहाऱ्या आणणारा आहे. तो आपल्याला दाखवून देतो की एक साधा फरक पद्धतशीर छळात कसा बदलू शकतो. आणि म्हणूनच अशा ऐतिहासिक अभ्यासाची गरज असते. कोणत्याही सामाजिक प्रथेमागे एक कारण असते, एक विशिष्ट इतिहास असतो. जेव्हा आपण तो इतिहास तटस्थपणे पुराव्यांनिशी समजून घेतो, तेव्हाच आपण त्यातील अमानवीयता ओळखू शकतो आणि ती नाकारू शकतो. बरोबर. समाज ही काही दगडात कोरलेली गोष्ट नाही.
ती सतत बदलणारी प्रवाही संकल्पना आहे. समाजात लोकांना विभागण्याची, त्यांना वेगवेगळ्या कप्प्यात टाकण्याची आणि त्यांच्यात भिंती उभ्या करण्याची जेवढी अफाट ताकद आहे, तेवढीच ताकद त्यांना एकत्र आणण्याची आणि त्या भिंती कायमच्या उद्ध्वस्त करण्याचीही आहे. अगदी 100% खरंय. इतिहासाचा हा धडा केवळ भूतकाळाविषयी नाही, तर तो आपल्या आजच्या आणि उद्याच्या वर्तनाविषयी आहे. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर शेकडो वर्षांपूर्वी शुद्धता आणि सामाजिक दर्जा यांच्या केवळ बदलत्या व्याख्यांमधून आणि आहाराच्या सवयींवरून अस्पृश्यतेसारखी भयंकर प्रथा जाणीवपूर्वक निर्माण केली गेली असेल, तर आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या विचारप्रवाहांच्या युगात आपण नकळतपणे असे कोणते नवीन सामाजिक निकष किंवा लेबल्स तयार करत आहोत? खूप मोठा प्रश्न आहे हा. हो ना, आपण आज असे कोणते नवीन आउटग्रुप्स निर्माण करत आहोत ज्यांना आपण अदृश्यपणे बहिष्कृत करत आहोत आणि ज्यांच्याकडे पाहून भविष्यातील पिढ्या नक्कीच धक्का व्यक्त करतील? विचार करा, आपण सगळेच नकळतपणे कोणत्या तरी नवीन भिंती रचत तर नाही होत ना?